जो काही अभिनयाचा प्रवास आहे त्या कारकिर्दीत मला असं वाटतं की एक खूप मोठा वाटा आहे ज्या खलनायकी भूमिकांचा आहे, सगळ्या अच्छा. निगेटिव्ह रोलचा आहे. हां. काय कारण वाटतं आज या सगळ्याकडे बघून का का हां. आपल्या लोकांनी खलनायक म्हणून निवडलं असेल? खरं तर मी सांगू की मी अजिबातच तशी नाहीये. म्हणजे अगदीच तशी नाही. म्हणजे माणसामध्ये थोडीशी तरी निगेटिव्ह असते ना, एखाद्यावर राग काढतात, एखाद्याला बोलतात, एखाद्यावर चिडतात, माझ्याने ते पण नाही होत. म्हणजे मला नाही आवडली समोरची व्यक्ती, नाही पटत आहे माझं ते, तर मी पाऊल मागे घेते आणि मी निघून जाते. बट आय विल नॉट फाईट विथ देम ऑर नॉट फाईट फॉर ना माझ्यासाठी असं वगैरे मी नाही कधी करू शकत. पण हे एकदमच वेगळं कॅरेक्टर. मे बी मला असं वाटतं बिकॉज ऑफ माय पर्सनॅलिटी, माय हाईट, माय ऑरा और माझं जो गेट स्टँडिंग आहे. कारण की आता एक निगेटिव्ह आपला शिल्पाचाच फोटो मी एक खुर्चीत बसलेला जर असा असा करून टाकला होता, तर माझ्या एका खूप जुन्या गुजरातीतले सुपरस्टार आहेत, खूप सिनियर आहेत. तर ते म्हणाले, या दिस इज द स्टान्स ऑफ योगा यू नो. कारण की मी कदाचित माझी बॉडी लँग्वेज अशी आहे की एक बघितल्यानंतर असं पटकन माझ्याशी कोणी बोलत पण नाही हो. म्हणजे मी आठवते मला की ज्या हिंदी शोज करत होती ना, म्हणजे बालाजी आणि बॅक फिल्म्स असे खूप मोठमोठ्या प्रोडक्शन्समध्ये जेव्हा तर मेकअप मॅन हेअर ड्रेसर दरवाजा वाजवताना घाबरायचे. नाही नाही तू बजा चिल्लाएगी अंदर से. म्हणजे तो एक ऑरा म्हणू शकतो आपण असा आहे की या बाईचा अरे बापरे नको लांब राहायच्यापासून म्हणून असेल. आणि कदाचित त्याचा फायदा मला हे कॅरेक्टर नेगेटिव्ह कॅरेक्टर करण्यामध्ये झाला. त्यामुळे माझ्या वाट्याला 80% नेगेटिव्ह कॅरेक्टर्स आलेले आहेत. आणि आय रिअली एन्जॉय दॅट. कारण का बरंचसं करण्याचा स्कोप नेगेटिव्ह कॅरेक्टरला असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आतमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या असतं, एच अँड एव्हरी सोल इज लाईक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. कोणी अख्खा परिपूर्ण पॉझिटिव्ह नाही आहे की परिपूर्ण निगेटिव्ह नाही आहे. तर तुमच्या आतमध्ये कुठे ना कुठेतरी जे काही साठलेले असतात ते तुम्हाला बाहेर काढता येतं. ते तुम्हाला जे बाहेर काढता येतात.